आता आम्ही न सांगता लोक सांगतात की आम्हाला भाजपने इतकं दिलंय, त्यामुळे आम्ही भाजपच्या त्या ह्याची उतराई करणार. सर्व जनतेला बरोबर घेऊन जायचं ते पक्षाचं व्हिजन आहे आणि ह्याच्यात जात पातो काही मानलं जात नाही. आम्ही सहकार्य माध्यमातून एक 150 ते 200 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे आणि भविष्यात आम्हाला रोजगार निर्मिती करायची. बेरोजगार तरुणांना आणि महिलांना काम उपलब्ध करून द्यायचं हे कुठल्याही पक्षाने आतापर्यंत केलेलं नाही. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय, त्यांच्या असणारे मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर व्हिजन जाणून घेतोय. आणि आज आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक माळी सर. आपलं प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारसंघात फिरणं होतंय, नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आम्ही भाजपच्या वतीनं कुंभोज मतदारसंघातून चौगुले वहिनींना उमेदवारी माननीय महाडिक साहेब, अमल साहेब, दर्शील दादा, मुन्ना साहेब, आवाडे साहेब, राहुल आवाडे साहेब या सर्वांच्याकडून उमेदवारी मिळाली. आम्ही आता खोची, भेंडोड, लाटोड आता प्रचार शुभारंभ झाला. तर भागातून भाजपला पहिल्यांदाच कमळ चिन्ह आल्यामुळे आमच्या माध्यमातून भाजपला प्रचंड प्रतिसाद आम्हाला दिसून येतोय. नक्कीच आपण मतदारांपर्यंत जाताय, कोणकोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचताय? आम्ही भाजपनं मोदी साहेबांनी जे योजना गोरगरिबांसाठी राबवल्यात, महिलांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, मोफत वीज असेल किंवा शेतकरी अनुदान असेल, महिलांना लाडकी बहीण योजना असेल, अशा बऱ्याच स्कीमा आता आम्ही न सांगता लोक सांगतात की आम्हाला भाजपने इतकं दिलंय, त्यामुळे आम्ही भाजपच्या त्या ह्याची उतराई करणार असं आम्हाला लोकांच्याकडून प्रतिसाद मिळतोय. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला या कुंभोज मतदारसंघातून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? त्याचा भाजपचा मोदी फॅक्टर आणि आपलं देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांनी सर्व जनतेला बरोबर घेऊन जायचं ते पक्षाचं व्हिजन आहे आणि ह्याच्यात जात पातो काही मानलं जात नाही. त्यामुळे सर्व धर्माचे, मुस्लिम असेल, इतर सगळ्या म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या भाजप संघ सोबत येऊ पाहत आहेत आणि ते ह्या मतदारसंघात होईल. आगामी काळात मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपले काय काय व्हिजन आहे? तर माझ्याबरोबर चौगुले साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खरोखर आवाडे साहेबांच्या माध्यमातून आणलेले आहे. आमच्या पाठीमागे अमल साहेब असतील, तहसील बाने असतील किंवा मुन्ना साहेब असतील, त्यांनी सुद्धा आमच्या लाटोड्यामध्ये किंवा आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत. आणि माझं जे काम आहे ते सहकारामध्ये माझं काम आहे. आम्ही सहकार्य माध्यमातून एक 150 ते 200 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे आणि भविष्यात आम्हाला रोजगार निर्मिती करायची. बेरोजगार तरुणांना आणि महिलांना काम उपलब्ध करून द्यायचं हे कुठल्याही पक्षाने आतापर्यंत केलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करेन आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचं आमचं व्हिजन आहे. मतदारसंघातील तमाम जनतेला काय संदेश द्याल? लोकांना एवढंच सांगेन की आमच्या माध्यमातून पहिल्यांदा भाजपला इथं संधी मिळालेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजप कमळ चिन्ह कधीच नव्हतं, आज तागायत आमदारकीला सुद्धा नव्हतं, तर ते पहिल्यांदा येत आहे. तर सगळ्यांनी आम्हाला मतदान करावं आणि 100% आम्ही जनतेचा विश्वासाला पात्र राहून आणि गोरगरीब लोकांची कामं करून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून कामं करेन आणि भागाचा विकास करेन एवढं सांगतो.